नमस्कार। मैं आप सभी का आओ तापी नदी को जाने इस वेबिनार में तहे दिल से स्वागत करता हूँ। आज के इस वेबिनार को शुरू करने के पहले ये वेबिनार सीरीज कैसे शुरू हुई इसके बारे में एक बैकग्राउंड रखना चाहूँगा। हमारे महाराष्ट्र जल बिरादरी के मेंटर विनोद बोधनकर सर और नरेंद्र जोग सर, इन्होंने जब कोरोना पैंडेमिक में जब सारे फिजिकल एक्टिविटी बंद है, तो उन्होंने ऑनलाइन वेबिनार सीरीज शुरू की जिसमें आओ नदी को जाने ऐसे वेबिनार में 44 से भी ज्यादा वेबिनार्स का आयोजन किया ऑनलाइन के माध्यम से। उसमें पूरे भारत से जो भी पर्यावरण के क्षेत्र में जल जंगल जमीन जानवर इस क्षेत्र में कार्य करने वाले महानुभाव को आमंत्रित किया गया। और उसके बाद में ऐसे तय हुआ कि हम फिजिकल यात्रा निकालते हैं। तो यात्रा का जो रास्ता था नासिक जिले के अ, त्र्यंबकेश्वर से लेके महाराष्ट्र के वर्धा तक ये यात्रा जाने वाली थी। लेकिन कोरोना का सेकंड वेव आने के वजह से ये यात्रा हो नहीं पाई। फिर ऐसे तय हुआ कि ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा शुरू करते हैं। तो हमारे महाराष्ट्र जल बिरादरी के जो हमारे मेंटर्स उन्होंने आओ नदी को जाने इस वेबिनार में नासिक डिस्ट्रिक्ट से शुरुआत की। हर वीक को, हर हफ्ते 2 दिन एक डिस्ट्रिक्ट को आमंत्रित किया गया। पहला डिस्ट्रिक्ट था नासिक, फिर जलगांव, नंदुरबार, धुलिया। ऐसे करते करते महाराष्ट्र के 36 जिलों की यात्रा कंप्लीट हुई। जब ये 3 जिले कंप्लीट हुए, जलगांव, नंदुरबार और धुलिया, तो हमारे टीम ने तय किया कि हम आओ नदी को जाने इस ऐसे ही आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज को शुरू करते हैं। हाँ, मैं 1 मिनट स्क्रीन लाता हूँ। तो अगर आप देख पाओगे तो अप्रैल मई 2021 में हमने वेबिनार सीरीज शुरू की आओ तापी नदी को जाने, जिसकी शुरुआत जलगांव डिस्ट्रिक्ट से एक जो विलेज है, मॉडल विलेज, जिसका नाम है गाड़ेगांव। वो गाड़ेगांव विलेज के जो भी देहाती थे, इसके अलावा वहाँ कर गवर्नमेंट के लोग, वहाँ के एनजीओ के लोग, इन सबको हमने आमंत्रित किया और इस वेबिनार सीरीज की शुरुआत की थी। और आज हमें बताने में खुशी हुई, अगर अलग अलग लोग हमें मिलते गए, कोई इंडिविजुअली काम कर रहा है, कोई ग्रुप में काम कर रहा है, जैसे कि आर्ट ऑफ लिविंग, गायत्री परिवार, इसके अलावा प्रोजेक्ट सूरत, और नैसू नदी पर काम करने वाले, इसके अलावा अलग अलग टॉपिक जैसे कि ऑर्गेनिक फार्मिंग, नेचुरल फार्मिंग, योगिक फार्मिंग। एक कमल वाले बाबा है कि जो कमल के ऊपर काम कर रहे हैं, कोई हनी बी के ऊपर काम कर रहा है। ऐसे इंडिविजुअल और ग्रुप में कोई मिट्टी पे काम कर रहा है, कोई पानी पे काम कर रहा है। ऐसे आज तक 115 वेबिनार में 150 से भी ज्यादा महानुभाव कि जिनका जमीन के ऊपर बहुत बड़ा कार्य है, किसी का 10 साल का अनुभव है, किसी का 50 साल का अनुभव है, ऐसे महानुभाव आए और उन्होंने माँ तापी के लिए वो जो भी कार्य कर रहे हैं उसके बारे में उनका जो अनुभव है वो यहाँ पर शेयर किया। मैं ज्यादा वक्त न लेते हुए आज के हमारे वक्ता गावित मैम, इनका परिचय करने के लिए डॉक्टर CS करण के सर, इनको मैं इनवाइट करता हूँ। डॉक्टर करण के सर। धन्यवाद सर। आओ नदी को जाने या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, ज्यांनी आपल्या अनुभवातून अशा अनेक गोष्टी आत्मसात करून समाजाला काहीतरी आपलं देणं लागतं आणि त्या देणं लागलेल्या भूमिकेतून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कातुबाई भीमा गावित, मुक्काम पोस्ट बो बोरझर तालुका, नवापूर जिल्हा, नंदुरबार। आपलं काम करत असताना त्यांनी सोनिया महिला बचत गट स्थापन करून या बचत
गटाच्या द्वारे समाजासाठी आणि इतर लोकांसाठी या सोनिया महिला गटाच्या माध्यमातून त्यांनी मध गोळा करणं, लाल तांदूळ, काळे तांदूळ, तूर डाळ, उडीद डाळ असे 5 प्रकारचे प्रोडक्शन त्यांनी तयार करून समाजाला विषमुक्त देण्याचा प्रयत्न केला आहे. आज समाजामध्ये अनेक गोष्टी या आपण आत्मसात करत असताना किंवा खात असताना या गोष्टी कधी लक्ष देत नाही. पण या गोष्टींवर कातूबाई यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी सोनिया महिला बचत गटाच्या माध्यमातून हे काम केलं आणि महिलांच्या हाताला काम दिलं. जेणेकरून 2 पैसा त्याच्या हातात पडेल आणि समाजाच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकतो. असे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जो वांछिल ते लाभो प्राणी जात या भूमिकेतून काम करणारा आदरणीय कातूबाई भीमा गावित मॅडमांना विनंती करतो की त्यांनी आपलं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करावं. आदरणीय कातूबाई गावित. नमस्कार. आवाज येतोय सर? नमस्कार मॅडम, येतोय आवाज. हॅलो. येतोय. माझं ओळख झालेली आहे तरी मी माझं नाव सांगू इच्छिते. माझं नाव कातूबाई भीमा गावित, मुक्काम पोस्ट बोरझर, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार. आणि मी जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून बचत गट स्थापन केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही उमेदला जोडलो, बचत गट उमेदला जोडलेला आहे आणि विशेष करून उमेदमधून आम्हाला बचत गट स्थापन केले, बचत कशी करायची आणि याबद्दल मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे आम्ही केलं. परंतु काही काही वेळानंतर हे सांगत होते की तुम्ही बिझनेस करा, काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करा आणि याच्यासाठी त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. परंतु काय करावं ते सुचत नव्हतं. म्हणून आम्ही आहे ना सर, विशेष करून आम्ही बचत गटामधूनच आर्थिक मदत मिळवली. CIF उमेदमधून घेतलं आणि कर्ज घेऊन मग परत बचत शेतीसाठी आम्ही खूप काय खर्च केला, खूप प्रयत्न केला, परंतु ते काय सक्सेस व्हायचं नाही. परंतु आता आम्ही आहे सर सेंद्रिय शेतीकडे वळलो आहे आणि सेंद्रिय शेती करताना बऱ्याच अडचणी पण आल्या, तरी देखील ते आम्ही करायचा प्रयत्न करत आहे. आणि जे काय खरोखरच लोक आज आपला समाज, आपला महाराष्ट्रामध्ये लोक जे आहे ते केमिकल हे खाण्याचा प्रयत्न करत होते. तर ते बिना केमिकलचं कसं करता येईल त्याच्यासाठी आम्ही विचार केला आणि जवळजवळ काही आम्ही महालक्ष्मी प्रदर्शन वगैरे मुंबई या ठिकाणी भरवलं जाते आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 2018 पासून आमचा नंबर लागला आणि तिथं जाऊन आम्ही खरोखरच आमची शेती थोडीशी आहे, परंतु तरी देखील त्याच्यामध्ये आम्ही भात, तूर आणि उडीद, काळे तांदूळ, लाल तांदूळ हे पिकवायचा प्रयत्न करत होतो. आमच्या बचत गटामध्ये जवळजवळ 10 महिला आहे. 10 महिला सुद्धा शेतकरी आहे. त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी बरंच काही ते पण भात वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जे रासायनिक खतं वगैरे आहे, आम्हाला पहिलं माहित नव्हतं, परंतु थोडंफार तरी आम्ही रासायनिक खतं टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आम्ही विशेष करून रासायनिक खतांनंतर शेणखत आमच्या घरी असताना, आमच्या गावात असताना देखील दुसऱ्यांना ते लोक गाडी भरून देत होते, विकून देत होते. त्यांचं महत्त्व कळलं नव्हतं. म्हणून आम्ही त्यांना महत्त्व पटवून दिला. आज आमच्या गावात गाय, म्हैस आहे शेतकऱ्यांकडे आणि ते कधीच दुसरे जे गाडीवाले येतात त्यांना विकत नाही आणि स्वतःच्या शेतासाठी यूज करतात आणि ते बिना केमिकलसाठी जे रासायनिक खतं वगैरे आहे ते कमी केले आणि त्याच्यानंतर ते आता सेंद्रिय शेतीकडे वळले आहे.
आणि केमिकल युक्त असे प्रोडक्ट आम्ही तयार करण्याचा निर्णय केला. लॅब टेस्टिंग केलं आणि जे मार्केटमध्ये जसं आम्ही मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला तसाच त्याला आम्हाला मार्केट सुद्धा भेटलं आहे. आता आमच्या महिला जवळ 10च्या 10 महिला एकत्र यायच्या, तूर वगैरे असं भाजायचे आणि जात्यावर हाताने जसं काढायचं तसं आम्ही ते तांदूळ वगैरे डाळ वगैरे काढायचं आणि ते सगळं परत एक कांडणी असते त्याच्यात कुटायचं आणि साफसूत्र करायचं आणि त्या प्रकारचं साफसूफ करून, स्वच्छ करून मग सगळं तांदूळ, डाळ, तूर डाळ, उडीद डाळ हे सगळं आम्ही पॅकिंग करून महालक्ष्मी प्रदर्शनमध्ये ठेवलं आणि खरोखरच लोकांना आमच्या मालाची महत्त्व पटलं आणि ते आता सध्या तरी जवळ-जवळ दर महिन्याला ऑर्डर येते. मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे, लातूर आहे, जालना आहे आणि नागपूर आहे. अशा ठिकाणाहून गुजरातमध्ये गेले आमचं जे गाव आहे ते गुजरातच्या बाउंड्रीवर असल्या कारणाने गुजरातचे लोक देखील आम्हाला ऑर्डर देतात आणि अहमदाबाद आहे, बडोदा आहे, सुरत आहे. हे लोक देखील आमच्याकडून ऑनलाईन मागवतात तर आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे हा आमचा बिझनेस ह्याच्यामधून जवळ-जवळ आमच्या 10च्या 10 महिलांना रोजगार भेटत आहे. त्याच्यात अजून अधिक दुसऱ्या महिलांना देखील मजुरीसाठी आम्ही बोलवतो. आता सध्या आमच्या बचत गटाचं हे भरारी म्हणून जो टीव्ही शो झाला आणि त्या टीव्ही शो मध्ये निवड झाली आणि रियालिटी शो म्हणून आलं. त्याच्यामध्ये माझे जे प्रोडक्ट आहे मध, तांदूळ, लाल तांदूळ, काळे तांदूळ आणि उडीद डाळ आणि तुवर डाळ याच्यामधून सेलिब्रिटी म्हणून प्रोडक्ट माझी निवड झाली आणि त्यांनी जवळ-जवळ आम्हाला जे हातसडीचे तांदूळ आणि जात्यावरची डाळ हे काढताना थोडी अडचण पडायची याच्यासाठी त्यांनी आम्हाला निधी वगैरे उपलब्ध करून दिला आणि राईस मिल टाकण्याचा आम्ही प्रयत्न चालू आहे आणि डाळ मशीन टाकलेलं आहे. डाळ आता मशीनवर आम्ही डाळ बिना केमिकल वाली काढणार आहे आणि चुलीवर तूर भाजून मग असं तयार करत आहे. तर ती भाजलेली तूरची डाळ आहे ती चविष्ट असते, टेस्टी असते आणि बिना केमिकलची असते म्हणून लोकांनी भरपूर मागणी करत आहे. तर जवळ-जवळ माझं दर महिन्याला टर्नआउट आहे तो 60 ते 70,000 पर्यंत दर महिन्याचं टर्नआउट होते. जवळ-जवळ आतापर्यंत माझं जवळ-जवळ 10 ते 12 लाख पर्यंत एका वर्षाचं टर्नआउट झालेलं आहे. विशेष करून मध हा आमचं बोरझर हे जंगलाच्या एरियात वसलेलं असल्यामुळे जंगलात विशेष करून झाडावरचे ते आग्या मधमाशी असतात ते भरपूर प्रमाणात बसलेले असतात आणि त्या दुसरे लोक यायचे रात्रीच्या रात्री काढून घेऊन जायचे. मध आहे ते माश्या वगैरे मारत होते. जाळायचे, जाळून मग ते परत मध काढायचे. माश्यांचा पण नाश करत होते आणि मध पण थोडं जाळल्यामुळे त्याची टेस्ट वेगळी होती. आम्ही बघितलं, आम्हाला काहीच माहित नव्हतं म्हणून आम्ही फक्त बघूनच होतं. पण नंतर थोडं उमेद आमचे जे ठाकूर सर आहेत नंदुरबारचे तसंच आमचे तालुका व्यवस्थापक संजीवन सर आहे. यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि कृषी सहाय्यक आहे, खादी ग्राम उद्योग आहे. प्रत्येक डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे आमच्या गावात जवळ-जवळ ते मधाचं ट्रेनिंग दिलं आणि ट्रेनिंग देऊन मग आम्ही ते मध कशा प्रकारे काढता येईल, स्वच्छ कसं काढता येईल, मधमाशा वाचतील ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो, पण आम्हाला कळत नव्हतं की काय करायचं. त्याच्यामुळे मग आम्हाला खादीग्राम उद्योगकडून मार्गदर्शन भेटलं आणि त्याप्रमाणे आम्ही एक प्रस्ताव पाठवला आणि प्रस्ताव पाठवत असताना खरोखरच त्या ठिकाणी जवळ-जवळ आमच्या बोरझर या गावाला खादी ग्रामोद्योगकडून
48 लाख रुपये मंजूर झाले. आणि आता जवळजवळ आमची ग्रुप ग्रामपंचायत असल्या कारणाने ग्रुप ग्रामपंचायतमध्ये बोरझर, उकाळापाणी आणि 3 गावं आहेत. 3 गावांमधून 30 लाभार्थ्यांची निवड केली आणि 30 लाभार्थ्यांना खादी ग्रामोद्योग कडून ट्रेनिंग दिलं की मध कसं काढायला पाहिजे आणि मधुबन सगळं म्हणजे मधमाशांचं कसं वाचवलं आणि आपल्या पीक पीक जे शेतीवरचं माल आहे त्याच्या फुलारावरून मध कसं गोळा करत आहे याच्यासाठी आम्ही त्या लोकांना ट्रेनिंग दिलं. आणि ट्रेनिंग घेत असताना खरोखरच आम्हाला खूप महत्व पटलं की मधमाशा आहे तोपर्यंत जे पीक आहे ते पण सुरक्षित आहे. नाहीतर खूप हानिकारक आहे. याच्यासाठी खूप नवीन नवीन गोष्टी त्या लोकांना ट्रेनिंग दिलं आणि ट्रेनिंग देताना त्यांचं महत्व त्यांना कळलं. म्हणून आज जे जवळजवळ 5-5 लोकांचे असे 10-15 ग्रुप झालेले आहे आणि त्या ग्रुपवरून लोक मध काढून आणत आहे. मधमाशा पण वाचवत आहे आणि मध जे आहे तसं आम्ही पेकिंग करतोय आणि पेकिंग करून मग बाहेर जशी ऑर्डर आली दर महिन्याला त्याप्रमाणे ती ऑर्डर आम्ही घेतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मुंबईमध्ये मला अशी अडचण आहे की माझी मुलगी दोन मुली आहे मला आणि त्या 2 मुली आहेत त्या मुंबईला असतात. एक मेट्रोमध्ये आहे, एक पोलीसमध्ये आहे. जशी ऑर्डर भेटते तसं ते तिथपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे मला काही अडचण नाही. अडचण अशी आली की एक मुंबईमधूनच मला तूर डाळ, लाल तांदूळ आणि काळे तांदूळ ह्याची ऑर्डर आली. तर माल विकण्यासाठी त्यांनी माझ्याकडून मागवला. तुमचा माल विकला गेला की मी तुम्हाला पैसे देतो म्हणून सांगितलं. आतापर्यंत त्यांनी पैसे दिले नाही. अशी पण कधी-कधी आमची फसवणूक होते. परंतु तरी देखील त्याच्यावर मात करून आम्ही आजपर्यंत जवळ-जवळ आमचा बिझनेस भरपूर वाढवला आहे. TV9 ला जो आमचा रियालिटी शोचा कार्यक्रम आला त्याच्यामधून अजून आम्हाला भरपूर ऑर्डर वाढले आणि जे लोक आता बेरोजगार आहेत त्यांना रोजगार द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि विशेष करून शेतीसाठी पण आम्ही मार्गदर्शन करत आहे. मार्गदर्शन करून खरोखरच लोकांना जसं काही रोजगार उपलब्ध करायचा आहे तो गावातच आम्ही उपलब्ध करणार आणि आता सध्या जर मध आहे ते पॅकिंग करून फक्त विकत आहे. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या गावात ग्रामसंघ आहे, प्रभाग संघ आहे आणि त्याच्यामधून लोकांना रोजगार भेटायला पाहिजे म्हणून मधापासून जेली वेगवेगळे प्रोडक्ट आम्हाला जसे बनवता येईल त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गटाला सामील करून त्यांच्यामधून ते प्रोडक्ट आम्ही बनवायचा प्रयत्न ट्रेनिंग वगैरे देणार आहे महिलांना आणि पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत आहे. हॅलो. हा बोला मॅडम. बोला बोला, आवाज येतोय. आवाज येतोय ना मॅडम, बोला ना मॅडम. हा हा. तर बोला. याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे आणि मध जे आहे ते आता सध्या जे आहे ते आम्ही पावसाळ्यामध्ये काढून आणलं आहे. पावसाळ्याचं थोडस पातळी जी पाण्याची आहे ती थोडी जास्त असल्या कारणाने कमी असतं पण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल न मे ह्या महिन्यातलं जे मध काढतात ना ते खरखरच खूप महत्वाचं असतं आणि ते मध आयुर्वेदिकच आहे असं म्हटलं तरी चालेल कारण मोठमोठे झाडे आहेत ते सगळं पालापाचोळा गळला की फुलारू येते. या सीझन मध्ये आता आमच्याकडे खादी ग्राम उद्योग कडून हेड ऑफिस मधून ज्या मॅडम आलेल्या होत्या त्यांना असं वाटत होतं की कसलं गाव निवडलं आहे मधासाठी, मधाचं गाव म्हणून
जाहीर केलं, पण गाव आम्हाला आवडलं नाही असं सांगत होते. रिपोर्टच बघून, परंतु नंतर काही वेळाने आले ते मॅडम गावात. फक्त मी 15 मिनिटं थांबणार आहे आणि त्याच्यात मी लगेच निघून जाणार असं. परंतु मॅडम आले, बघितलं सगळं गावाचं एरिया बघितला, जंगलातलं एरिया, फुलारू बघितलं, झाड कसे आहे, मोठमोठे झाडं आहेत आणि त्याच्यावर फुलारू आलेले आहे. आणि ते बघून मॅडम खूप आनंदी झाले आणि खरोखरच असल्या गावांची गरज आहे आणि जे गावाची निवड झाली आहे ती खरोखरच असे गाव असलं तर खरोखरच आहे. आणि भरपूर आता मध आलेले आहे, झाडावर बसलेले आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ज्या 30 लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे, त्या 30 लोकांनी विशेष करून त्यांना पेट्या पण देणार आहे आणि ट्रेनिंग हॉल वगैरे करणार आहे. योग्यरीत्या आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना ट्रेनिंग देऊन आज लोकांना जो रोजगार भेटलेला आहे, त्या रोजगारामधून जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, मुलं आहे, तरुण आहे किंवा वयस्कर लोकांनी देखील भाग घेतलेला आहे. तर विशेष करून ते लोक आज मध काढून आणत आहे आणि आता त्यांना मार्केट सध्या तर नाही भेटून राहिलं, म्हणून ते आमच्या बचत गटाला देत आहे आणि आम्ही आमच्या बचत गटांमधून आम्ही मार्केटिंग करत आहे. तर पहिला आम्हाला खूप अडचण आली मार्केटिंगसाठी, परंतु आता ऑनलाईन वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला मार्केटिंगसाठी थोडं सोपं आहे. मॅडम, एक दोन जसं तुम्ही सुरुवात केली आणि बचत गट सुरू हा. केला, तर हा बचत गट कधी सुरू केला होता आणि किती महिला होत्या आणि आता त्याच्यात काही वाढ झाली? बचत गटामध्ये आम्ही जवळजवळ 2018 पासून चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही पहिल्या 13 महिला होत्या, परंतु 2 महिला काही कारणास्तव ते बाहेर पडले गटातून. 2 म्हणजे 3 महिला आणि आता फक्त 10 महिला आहेत बचत गटामध्ये. आणि हे सगळं तुम्ही बचत गटाच्या थ्रू हे सगळं मार्केटिंग करतात की वेगळा ब्रँड घेतला? अ, बचत गटामार्फत केलं आहे आणि वेगळा आम्ही आता असं घे भरारीचं कार्यक्रम झालं, त्याच्यामधून त्यांनी वेगळा ब्रँड बनवायला लावला आहे. मग ट्रेडमार्क केला आहे. लायसन वगैरे आम्ही FSC लायसन केलेली आहे. ट्रेडमार्क केला आहे. अजून त्याचं प्रमाणपत्र यायला बाकी आहे. आणि सगळं ऋत्विक या नावाने ऋत्विक ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणून आम्ही लोगो वगैरे बनवला आहे. त्यानुसार आता एक कंपनी सारखं बनवत आहे आम्ही. मॅम, जसं तुम्ही सांगितलं की तांदूळाचे वेगळे प्रकार, डाळी, ते सगळं तुम्ही कटाक्षाने नैसर्गिकरित्या किंवा ऑर्गॅनिक रित्याच बनवलेल्या म्हणजे जे शेतकरी पिकवतात त्यांच्याकडूनच घेतात का? याच्याविषयी पण सांग. हो, आतापर्यंत आम्ही आहे पूर्ण गावातलं जेवढे आम्हाला देतात, बाकीचे विश्वास करत नाही, परंतु बाकीचे विश्वास करत आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्याकडून आम्ही माल घ्यायचा प्रयत्न करतो आणि ते देतात. कारण फॉरेस्टचा एरिया जो आहे जास्त, त्याच्यामध्ये आहे त्याच्यात खत वगैरे काहीच घालत नाही ते. कारण जंगलाचा एरिया, पालोपाचोळाचं आणि शेणखत आहे ते जास्त करून वापरतात आणि त्याच्यामुळे ते तूर वगैरे ओरिजिनलच अशी ऑर्गॅनिक असते. साधारण वर्षाला म्हणजे किती शेतकऱ्यांकडून माल घेतात आणि साधारण किती टन विक्री होते अंदाजे? आतापर्यंत एक ढोबळ अंदाज, की म्हणजे प्रश्न याच्यासाठी विचारला की किती शेतकरींना यातनं हो. रोजगार भेटतो त्याच्यासाठी हा प्रश्न. बाकी असं तुमचं अ, आकडा किती येतो नाही महत्वाचा.
किती शेतकऱ्यांना आणि तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून किती जणांना रोजगार पण मिळतो त्याच्याविषयी उत्सुकता आहे की किती लोक यात एंगेज आहेत. अ, जवळजवळ आमच्याकडे शेतकरी आहेत ते 10 नाही 10 नाही आहे. जवळजवळ 15-20 लोक तर आहेच. असे तूर ओके. बाकीचे 50 किलो, किती 1 क्विंटल, किती 1.5 क्विंटल असं काही जेवढे त्यांच्याकडे तूर असतील त्यांच्याकडून आम्ही घेतो. जेवढी विकायचे कारण ते बाकीचे स्वतःसाठी खायला पण ठेवतात असं. ओके मॅडम. आणि जसं तुम्ही मधाचं सांगितलं तर हे मधाचं हां. काही जे गोळा करून आणतात त्यांना काही स्पेशल प्रशिक्षण दिलं आहे का आणि किती लोक त्या मधाच्या प्रक्रियेत पण सहभागी आहेत ते पण सांग. आता मधाचं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळ-जवळ 30 लोकं आहेत. 30 लोकांमधून ते अ, जवळ-जवळ 2 ग्रुप आहे. ते भरपूर मध काढून आणत आहे. ते कारण रात्रदिवस मेहनत करत आहे. आणि ते आमच्याकडे घेऊन आले. तर जवळ-जवळ माझ्याकडे आता मधचं साठा जो जमलेला आहे तो अ, 2-1 क्विंटल जमा आहे माझ्याकडे. आणि अशी ऑर्डर येते त्यांना पण दर दिवशी जवळ-जवळ 5-6 किलो तरी जात आहे. खूप छान मॅडम. तुमचा खरोखर स्वतः तर याच्यात सहभागी झालात पण तुमच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती आणि विशेष म्हणजे निसर्गाला जपत. कारण कसं असतं की निसर्गाला ओरबडत पैसे कमावणे आणि निसर्गाला जपत पैसे कमावणे हे खूपच वेगवेगळे दोन टोक आहेत. आणि तुम्ही या पद्धतीने हो. निसर्गाला जपत स्वतःच तर उदरनिर्वाह करतायत, तुमच्या सोबत असलेल्या महिला असतील, शेतकरी असतील त्यांचे उदरनिर्वाहाचं साधन बनतात आणि निश्चितच हो. तुमचं हे उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की लवकरच मशिनरी राईस मिल असेल ते तुम्ही सुरू करताय. तुम्हाला हो. खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जुळून राहा. आपण नंतर परत प्रश्न उत्तर घेऊया. मी CS करंके सरांना सांगतो तर की मानसिंग दादांचा परिचय कर. हो, हो, हो. थँक यू सर. करंके सर आहात तुम्ही? हॅलो. करंके सर अनम्यूट करा ना. हा सर बोला करंके सर. हॅलो. करंके सर बोला. करेंगे सर. करंके सर तुमचा आवाज नाही येत. हॅलो. काहीतरी टेक्निकल इश्यू दिसतो. हॅलो. हा सर बोला सर. हॅलो. हा, हा आवाज बोला येतोय बोला. सर? हो येतोय हो. आता येतोय. हो. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे वक्ते सोनपाडा या गावातील एक वेगळा उद्योग करून आपला कर्तृत्वाचा आणि कर्तव्याचा एक वेगळा ठसा उमटविणारे मानसिंग यमथा वडवी, सोनपाडा कंपोस्ट, निजामपूर दिगर, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार. सरांनी अथक अशा प्रयत्नातून छोटे उद्योग न करता गावात अनेक प्रकारचे रासायनिक खत जे टाकले जातात याला एक वेगळा छेद देऊन गांडूळ खत कसं निर्मिती करावी याबद्दल ग्रामस्थांना मार्ग करून
हा वेगळा उद्योग करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर तो त्या परिसरामध्ये जे पिकतं तुरा वगैरे असेल तर यासाठी त्यांनी डाळ मिल सुरू केली. तसेच तांदळाचं उत्पन्न प्रचंड असल्यामुळे ते उत्पन्न लोकांच्या घरात दोन पैसे गेले तर त्याचा समाजाची आपली एक सेवा होईल आणि या सेवेचे त्यांनी राईस मिल हा उद्योग टाकला आणि यातून समाजाचं देणं लागतं आणि ते आपण कुठल्या देवाची पूजा न करता समाजाच्या हातात काम दिलं हे त्याचं कर्तव्य असतं. आणि म्हणून मी सरांना विनंती करतो की आज आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आदरणीय मान यमथा वडवी सर. सर बोला ना, मानसिंगजी. हॅलो सर, आवाज येतोय का? हो, येतोय. हा सर, माझं नाव मानसिंग एमथा वडवी, राहणार सोनपाडा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार. सर, माझ्याकडे 3 उद्योग आहेत. एक गांडूळ खत, एक दुसरं डाळ मिल आणि तिसरं राईस मिल. तर पहिलं गांडूळ खताची माहिती देतो सर मी. ज्या 2015-16 मध्ये मला डाळ मिलचं प्रशिक्षण घ्यायचं होतं, परंतु डाळ मिलचं प्रशिक्षणासाठी आम्ही धडगावला जात असताना रस्त्यावरच तोडद्याला भिकाभाऊ चौधरी यांचं गांडूळ खताचं प्रकल्प आम्ही पाहिलं सुरुवातीला. तर डाळ मिलचं प्रशिक्षण घेण्यासाठी जात असताना ते गांडूळ खताचं प्रकल्प पाहिल्यानंतर असा विचार आला की आपल्याकडे सुद्धा असा काडी कचरा भरपूर आहे आणि लोक काडी कचरा जाळून टाकतात, खत आहे हे परस्पर गाड्या भरून विकलं जातं. तर आपण स्वतः हे काम करू शकतो. आपल्याकडे सुद्धा हे कच्चं मटेरियल आहे आणि आपण तयार करावं असं. तर डाळ मिलचं प्रशिक्षण आम्ही बाजूला ठेवलं आणि कृषी विज्ञान केंद्रात आम्ही याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर 8 दिवसामध्ये आम्ही गावातनं काडी कचरा उचलणं, गावाच्या आजूबाजूला रस्ते आहे, रस्त्यावर लोक कसा बी कचरा टाकायचे, आम्ही ते पूर्ण उचलायला सुरुवात केली आणि रस्ते साफ करत गेलो आम्ही आणि त्याच्यापासून गांडूळ खत तयार करायला लागलो. गांडूळ खत तयार करत असताना आपल्याकडे पहिली विजिट कलेक्टर साहेबांची झाली. तर त्यांनी कृषी विभागाला असं सांगितलं की हे दादा काम करणारे आहेत आणि चांगले काम करता आहे, तुम्ही यांच्या मागे लागा आणि यांना अजून जास्त लोकांना माहिती पण भेटत जाईल, त्याच्यामुळे यांना अजून थोडंफार वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी आपल्याला 15 टेट्रा बेड दिले गांडूळ खत करण्यासाठी. तर आम्ही आता ते शेतामध्ये पण टाकत गेलो, पण उर्वरित जास्त माल तयार होत चालला होता. आता हे काय करायचं, तर आम्ही काय करायचं की कृषी विभागामार्फत तांदूळ महोत्सव असेल किंवा धान्य महोत्सव असेल, कृषी महोत्सव असेल, कोणतं बी कार्यक्रम राहिला तर आम्ही 1-1 किलोची पॅकिंग करायचं आणि स्टॉल लावायचो. स्टॉल लावल्यानंतर 1-2 वर्ष थोडं त्रास झाला. लोक पण विचारत करायचे की हे उकिडे काडी कचरा उचलता आहे, तर यांना लाज नाही वाटत का असं. पण आम्ही ते सोडलं नाही. 2015 पासून आजपर्यंत चालू आहे. एका वर्षाकाठी आताचे म्हणजे जे आम्ही गांडूळ खत तयार करतो आहे ते 100 ते 150 टन फक्त 5 महिन्यामध्ये तयार करतो आहे. आणि 5 महिन्यामध्ये
करतो आहे आणि आम्ही स्वतः शेतकरी असल्यामुळे आम्ही पावसाळ्यात ते बंद ठेवतो आणि दिवाळीनंतर आम्ही हे गांडूळ खताचं हे कामाला लागतो. दुसरं विशेष असं की आपल्याकडे महिला बचत गट, समजा बेड भरायचे असतील, ते साफ करायचे असतील, गाळणी करायची असेल, बॅगा भरायच्या असतील गांडूळ खताच्या, तर ते सर्व महिला बचत गट आपल्या या प्रकल्पावर काम करत आहे आणि त्यांना पण रोजगार मिळतो आहे. ट्रॅक्टरवर जातील, एका दिवसाकाठी कमीत तरी 15 ते 20 महिला आपल्याकडे काम करत आहे गांडूळ खताच्या याच्यामध्ये. आता हे झालं गांडूळ खताचं. आता दुसरं असं आहे की सर, डाळ मिल. डाळ मिल गावी ताईंनी सांगितलं की तूर भाजावी लागते, भाजून मग डाळ बनवायची आणि ती आपण बाहेर जर ऑर्डर भेटली तर विकता आहे, चांगली गोष्ट आहे. आपण पण तेच काम करतो आहे. पण आपल्याकडे जी तूर डाळ भाजल्यामुळे चवीला चांगली असते किंवा ते 3-4 वर्ष बी ठेवली तरी त्या डाळीला कीड सुद्धा लागणार नाही, इतकी गॅरंटी ती भाजलेली डाळीची गॅरंटी असते. तर आपण त्याचं पण 1-1 किलोची पॅकिंग करतो केली आणि स्टॉल लावायचं. नंदुरबारला कोणते बी महोत्सव राहिलं तर त्या ठिकाणी स्टॉल लावल्यानंतर आपल्याला आता भरपूर ग्राहक झालेले आहेत. तर आम्ही ते नंदुरबार किंवा नवापूर आपण ते ट्रान्सफर करतो आहे आपल्या परीने, आपल्या गावापुरतं. आणि दुसरं की आजूबाजू नेसू परिसर सेवा समिती, म्हणजे आम्ही 14 ते 15 गावे जोडलेलो आहोत. तर या गावामधनं समजा कोणते बी कार्यक्रम असेल, लग्न असेल, साखरपुडा असेल किंवा स्टॉक करून ठेवायची डाळ असेल, तर सर आत्ता पण आपल्याकडे डाळ मिल चालू आहे. तर सर्व लोक आपल्या इथे डाळ बनवायला येतात आणि ते स्वतः डाळ बनवून घेऊन जातात. रेट आहे आमचा कमीत कमी 3 रुपये किलोने आपण डाळ बनवून देतो आहे त्यांना. 2.25 ₹2.75 किलोने आपण डाळ बनवून देतो आहे त्यांना. म्हणजे त्यांना पण पुरवडतं आणि आम्हाला पण पुरवडतं. आणि जर समजा डाळीची ऑर्डर झाली आहेच आपल्याकडे नंदुरबारला, तर आम्ही ते आजूबाजूहून गावातनं तूर बाकीचे बाजारपेठात घेऊन जातो. तर ती तूर आपण खरेदी करतो आणि खरेदी केल्यानंतर त्याला गरम करण्यासाठी आम्हाला इथे मजूर करावं लागतं आणि ते गरम केल्यानंतर 15-20 दिवस आपण तसंच ठेवतो आणि त्याच्यापासून डाळ बनवतो. डाळ बनवून मग आपल्याला ऑर्डर प्रमाणे त्यांना पोच करतो आहे. तांदूळ पण तसंच आहे सर. आपण शेती आहे आपली, आपण ऑर्गॅनिकच करतो आहे. तर मार्केटमध्ये तूर असेल किंवा गहू असतील, कोणती वस्तू आपण मार्केटमध्ये विकत नाही. तर ती जे खाणारे असतील, ऑर्डर प्रमाणे आपण ते सर्व आपलं ऑर्गॅनिकचं सर्व मटेरियल आपण त्यांच्या घरपोच करतो आहे. तांदूळ असेल, तूर डाळ असेल, गांडूळ खत असेल. गांडूळ खताचं आपण शेतामध्ये पोच करतो आहे. प्रकाशिया असेल, खेतिया असेल, तोडोदा असेल, आपण त्यांच्याकडनं भाडं नाही, 6 रुपये किलोने विकतो आहे, पण ते पोच करतो आहे. तसं तूर डाळ असेल किंवा तांदूळ असतील ते आपण घरापर्यंत पोच करतो आहे. आणि कार्यक्रम राहिला तर रात्री केव्हा बी येतात. आमचं उद्या कार्यक्रम आहे, आत्ताच डाळ बनवून द्या. सर आम्ही किती बी थकलेलो राहिलो तरी आम्ही त्यांना डाळ बनवून देतो आणि ते त्यांच्या कामाला लागून जातात. हे दुसरं आहे. तिसरं असं आहे की राईस मिल. तर राईस मिल माझ्याकडे लहान होते. तर आपल्याकडे या नंदुरबारमध्ये किंवा नवापूर तालुक्यामध्ये भात हा पीक म्हणजे जास्त करून असतो. तूर, ज्वारी आणि भात. मोठमोठ्या मिला आहे, राईस मिले आहेत. पण तिथे गेल्यावर त्यांना 5 किंवा 6 पोते लागतात, तर ती मिल चालते. आपल्याकडे तूर डाळ असेल, आपलं डाळची मिल असेल किंवा राईस मिल असेल, 1 किलो पासून
तर 1 टनापर्यंत आपण काढू शकतो. 1 किलो बी राहिलं तरी आपण त्याची डाळ बनवू शकतो. 1 किलो असेल भात तरी त्याचे आपण तांदूळ बनवून त्याला देऊ शकतो. मोठ्या मिलमध्ये ते जास्त लागतं. त्याच्यामुळे आपल्याकडे ग्राहक जास्त येतात. 4-5 पोते बिया येतात आणि थोडं थोडं गावापुरतं पण येतात. तर हे आहे राईस मिलचं. हे सर्व प्रशिक्षण आम्ही कृषी विज्ञान केंद्रामधून घेतलेलं आहे. आपल्याकडे ट्रेनिंगसाठी महिला बचत गट सुद्धा भरपूर आलेले आहे या 14-15 वर्षामध्ये. आणि आत्मा असेल, त्यांचे जे शेतकरी असतील, कृषी विज्ञान केंद्राचे असतील, कमिट्या असतील किंवा तालुका कृषी विभागाचे असतील, सर्व कृषी विभागाचे किंवा शेतकरी महिला बचत गट सर्व आपल्याकडे प्रशिक्षणासाठी येतात आणि त्यांना ती माहिती भेटत जाते. आज अशी परिस्थिती आहे गांडूळ खताची. सर माझ्याकडे इतकं कमिटी आल्या, मोलगी, समजा पुणा, नाशिक किंवा मुंबई, बडोदा, हे सर्व आपल्याकडनं फिरून गेलेले. मंत्र्यांची टीम आली, अधिकाऱ्यांची टीम आली, सर्वांना माहिती पुरवली. आणि गांडूळ खताचं असं आहे की प्रत्येक शेतकरी ज्याला गरज आहे किंवा त्याला माहिती आहे, तो आता स्वतः बनवत आहे आणि त्याचा ते खर्च कमी करत जात आहे आणि रासायनिकचं कमी करत आहे ते रासायनिक आणि गांडूळ खताचं वापर जास्त करत आहे. हॅलो सर. हॅलो. सर बोला ना. हा सर. येतोय आवाज. येतोय का? अजून काही माहिती विचारा सर मला. सर जसं तुम्ही म्हटले की सुरुवात 2015-16 गांडूळ खतापासून केली, तर ते त्याचा हा सर. प्रकल्प तुमच्या स्वतःच्या शेतात केला की काही तुमचं बचत गट आहे त्याच्या थ्रू ते प्रकल्प सुरू केले? हा सर. गांडूळ खताचं गट होता सर, गट आहे आमचा. तर त्याच्यामध्ये असं झालं की ज्या टायमाला आपण गांडूळ खताचा प्रकल्प चालू केला आणि उकिरडे उचलायला चालू केले, तर लोकांना आमच्याच लोकांना असं वाटायला लागलं की हा बावळट आहे, इतके चांगले लोक आहे आणि हे उकिरडे उचलत फिरत आहे, हे काय कामाचं. तर सर त्यांनी सोडलं ते. पण आपण जिद्द ठेवली आणि त्या जिद्दमध्ये आपण ते गांडूळ खताचा प्रकल्प चालू केला. तर तुम्ही जसं म्हटलं की तुमची ही समिती आहे, 15 गावांमध्ये तुमचं काम चालतं, तर याची सुरुवात तुम्ही एका हा सर. गावापासून सुरू केली. आता किती गावात हे गांडूळ खत प्रकल्प सुरू आहे तुमच्या माध्यमातून? हा सर. गांडूळ खत प्रकल्प प्रकल्प नाही चालू सर. स्वतः शेतकरी कृषी विभागाने बेड दिलेले आहे त्यांना. पाणी फाउंडेशन वाले असतील आणि कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी विभाग यांनी ते बेड दिलेले आहे आणि ते स्वतः गांडूळ खत तयार करता आहे आणि शेतामध्ये टाकता आहे. असे साधारण किती शेतकरी आहेत अंदाजे? क्षेत्र का सर? शेतकरी किती आहेत? हा शेतकरी तर सर याच्यामध्ये आहे ना, तर लोक तर भरपूर जोडलेले आहेत, पण प्रत्येक गावातनं एक एक शेतकरी जोडलेला आहे आणि एक कमिटी नेमलेली आहे, खांडबारा परिसर सेवा समिती. तर याच्यामध्ये जी नदी आहे, नेसू नदी, हो. जी नेसू नदी आहे, त्या नेसू नदीच्या आजूबाजूला 5-5 लोकांचं गट तयार केलेलं आणि त्यांना पाण्यासाठी सर्व सुविधा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र कोलदा नंदुरबार यांनी केलेली आहे आणि ते शेतकरी म्हणजे कमीत तरी 15-20
शेतकरी एका गावाचे असतील, म्हणजे 8-10 गावे या नदीच्या आजूबाजूला असतात सर. जसं तुम्ही म्हटले की हॅलो, दाल मिल, सर आवाज येतोय ना? कमी येतोय ना सर आवाज? अच्छा, आता येतोय? हा, आता येतोय सर. ओके. जसं तुम्ही म्हटलात की तांदूळ खतासोबतच तुमचं दाल मिल आणि राईस मिल दोघंही आहे. तर हे तुम्ही हो सर. कुठल्या बचत गटा थ्रू करतायत की काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे की ज्याच्या थ्रू हा उद्योग तुम्ही करतायत, आणि मग यात किती लोकांना रोजगार मिळतोय याच्याबद्दल पण सांगा. हा सर, दाढ मिळत आहे ते गटाची आहे आणि आम्हाला 85% अनुदानावर अ, अ, आदिवासी विकास विभागाने आम्हाला 2014-15 मध्ये दिलेलं आहे ते पण. तर त्याच्यामध्ये आम्ही फक्त 5 लोक आहेत. तर एका दिवसाकाठी म्हणजे कमी तरी 4 ते 5 क्विंटल आपल्याकडे कंटिन्यू डाळ बनवायला येत आहे. तुम्ही फक्त बनवून देतात की विक्री पण करतात? विक्री पण करतो सर. ऑर्डर भेटली की आपण नाशिक असेल, नाशिक पुण्याला पण आपण पाठवली, 2-2 क्विंटल आता पाठवलेली आहे. तर नंदुरबारमध्ये आपले भरपूर असं ग्राहक आहेत. तांदूळ आणि डाळीचं, गांडूळ खताचं, हे तिघे वस्तूंचे आपल्याकडे ग्राहक आहेत कायमस्वरूपीचे. तर दर वर्षाला त्यांना म्हणजे आपला माल निघाला शेतातलं, तर त्यांचं ते कायमस्वरूपी बुकिंग असतं. मग मला ते पूर्ण तयार करून मग ते आपण पोच करतो आहे. सर तुम्ही म्हटले तुम्ही स्वतः शेतकरी आहात, हो तर सर. मग तुमच्यासारखं असं पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करणारे किती शेतकरी तुमच्या बचत गटात आहेत की तुम्ही त्यांचाच माल घेतात? हा सर, याच्यामध्ये कसं आहे की आम्ही 20 लोकांनी, म्हणजे आपलं सोनपाडा ते पालीपाडा हे 2 गावे आहेत सर. तर या 2 गावा, एक मिनिट सर, 2 गावे आहेत. या 2 गावामध्ये परंपरागत कृषी विकास योजना ही 3 वर्षेपर्यंत राबवली सर. तर त्याच्यामध्ये त्यांना ते ऑर्गॅनिक करता आहे. तर त्यांच्याकडनं आपण तूर असेल किंवा तांदूळ असेल, आपण त्यांच्याचकडनं घेतो, किंवा त्यांना स्वतः विकायचं असेल तर त्यांना आपण स्वतः त्यांना आपण त्या जो तांदूळ घेणारा असेल त्यांच्याशी आपण त्यांना जोडलं जातं, संपर्क करून मग त्यांना ते हे केलं जातं. म्हणजे ऑर्गॅनिक असं करणारे 30 शेतकरी आहे सर. अरे वा, खूप छान सर. जे तुम्ही आणि जे तुम्ही सांगितलं म्हणजे बोलता बोलता की तुम्ही गांडूळ हा सर. खताचं जे कार्य आहे ते हा. तुमचं शेती सांभाळून, म्हणजे शेतीत जेव्हा कामं नसतील तेव्हा गांडूळ हो खताचं सर. काम करतात, आणि इतर हो. वेळेस मी शेतीचं काम करतात, आणि शेती करताना अगदी नैसर्गिक किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने करतात, म्हणजे हो निसर्गाला सर. जपत जपत जसं तुमच्या आजच्या या वेबिनारचं टायटलच तुम्ही दिलं की हो सर. विलेज इंडस्ट्री, ही खेड्यात असणाऱ्या उद्योग याच्यावरच तुमचं काम चालतं. खरोखर तुमच्या या कार्याला सलाम. मी असंच तुमचं हे कार्य जास्तीत जास्त वाढव, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं जे काही ऑर्गॅनिक उत्पादन आहे ते पोहोचण्याचा प्रयत्न व्हावा. यासाठी शुभेच्छा. मी करंगे सरांना विनंती करतो की त्यांना बोलायचं असेल तर करंगे सर. ओके. ओके हो सर. सर, एक विचारायचं की ही जी डाळ असते, ही डाळ तुम्ही काय भावाने विकतात तिकडे मग? सर आम्ही 160 रुपयाने विकतो आहे हा हा 1 किलो.
उलट कमी आहे ना बाजारभावाच्या कमी मध्ये असते उलट. नाही सर, कसं असतं आपलं जे खेड्यामध्ये हम्म. गावस्तरीय बाजारामध्ये तर त्याची रेट जास्त असेल त्या असतं ना ते. डाळीचं. हा, जास्त. पण कसं असतं की आता बाजारामध्ये आ, 70 रुपये किलोने तूर भेटते आहे. हा. हा, 70 रुपये किलोने तूर भेटते हो. आहे. तर सर एका क्विंटल मागे 70 किलो डाळ बनते. हा. ती 30 किलो आहे ना, ते ते मटेरियल बरोबर चाललं जातं. ते टरफल असेल, काही बी असेल, बारीक डाळ असेल बरोबर. किंवा हम्म. खराब असेल. तर 70 किलो डाळ बनते, चांगली हो तूर हो. असेल तर. किती बी चांगली असेल किंवा काही बी असेल तरी 70 किंवा 72 किलो बनते. तर त्याच्यावरनं आपल्याला हे करावं लागतं की आपल्याला पण जास्त नको, समोरच्याला पण जास्त नको, असं करून आपण त्या भाजणाऱ्याला तर 200 रुपये क्विंटल आपण मजुरी देतो आहे, तरी आपल्याला परवडतं. बरोबर बरोबर. खूप छान आहे ते. आणि नंदुरबारला आपला कुठं स्टॉल वगैरे असतं का, कुठं मिळते हे? नाही सर, आता स्टॉल वगैरे लावत नाही मी. आपल्याला सर्व ऑर्डर प्रमाणे चाललं जातं ते. मग स्टॉल नाही, काही लावायची गरज गरज नाही. आता तिथे विनोद पाटील म्हणून आहे पापडवाला नंदुरबारला का? हा. नंदुरबारला. तर त्यांच्याशी संपर्कामध्ये ते सर्व त्यांच्या पापडाचं आहे. सर्व हे मशनरी भरपूर मोठी घेतलेली आहे त्यांनी बरोबर वगैरे बरोबर. घेऊन. तर तसं राहिलं तर त्यांच्याकडे आपण ते हे मटेरियल टाकून येतो, मग ते हे करतात. पण तरी पण त्यांच्याकडे पण जास्त नकोच. आपण स्वतः घरपोच वा. करतो आहे तिथे. 15 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये सर्व ऑर्डरी आपण लिहून घेतो. सर्व नंबर वगैरे सर्वांकडे आहे. तर त्याच्याकडनं कोणाचे 20 किलो असेल, कोणाचे 25 असतील, कोणाचे 1 क्विंटल असेल, त्याप्रमाणे आपण त्या बॅगा पॅक करतो आणि एकाच दिवशी भरून मग आपण ते पोच करून देतो त्यांना. आणि हे तुमचं जे सोनपाडा आहे, त्या रस्त्याला आपला सोनगडकडे जाताना लागतं का हा? नाही सर, आपण खांडबारा पाहिला? हा, पाहिलंय. हा, खांडबाऱ्याहून सर 7 किलोमीटरवर आहे आपलं गाव. कारण हा तुमचा कार्यक्रम आम्ही सहकुटुंब ऐकत होतो. असं का? हा, मॅडमचं तुमचं जे माहिती देत होते ती अप्रतिम माहिती दिली तुम्ही. म्हणून म्हटलं एकदा सोनपाडा गावाला भेट द्यायची आणि दादांना भेटायचं. नाही सर, या ना, आपल्याकडे तर भरपूर असे कमिट्या घेऊन आलेले आहे. आणि आपण कसं आहे सर, एकदम जे आहे ते फ्री मध्ये सांगतो आहे. फ्री तेच ना. मध्ये म्हणजे आपल्याला हे नाही लागत की आपण लाजत किंवा जे खोटं बोलत असेल बरोबर तर बरोबर. ते ओळखून म्हणजे थांबून बोलतो आहे तो. आपण बरोबर आहे. तसं नाही, आपल्याकडे सक्सेसफुल सर्व आहे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मशिनरी आहे, बरोबर बरोबर. मग आपण डायरेक्टली बोलतो. बरोबर आहे. खूप छान माहिती दिली तुम्ही मॅडमांनी तुम्ही. आणि हा जो काळा तांदूळ असेल, लाल तांदूळ, म्हणजे ही जात असते का तांदूळाची? सर, याच्या बाबतीमध्ये ताई सांगतील, असं का? गावीत ताई सांगतील, ऐकतो कारण का? आपल्याकडे नाही, आपल्या एरियामध्ये नाही, ताईंकडे असं असतील. का? हा, छान माहिती दिली. कारण काही या गोष्टी आम्हाला माहितच नव्हत्या. हा लाल तांदूळ कसा आहे आणि काळा कसा आहे, आम्ही फक्त तांदूळ ऐकत होतो एवढंच. नाही पण सर सांगू का, आता लाल तांदूळ आहे ना, क्वचितच भरतो आणि ते राईस मिल मध्ये काढत नाहीत सर असं का? तांदूळ. त्याला आहे ना हाताने असं त्या जे बाया असतात त्यांना माहिती असं पडतं का? ते. कारण ते याच्याने कुटावं लागतं आणि त्याच्यानंतरच ते लाल राहतात. नाही तर राईस मिल मध्ये टाकलं की ते बरोबर सफेदच बरोबर होतील. बरोबर. बरं, असं मला आहे ते. विचारायची, जी नाही डाळ सर. बनवता हॅलो. तुम्ही. हॅलो, हा बोला मॅडम. हॅलो, हॅलो. बोला ताई. हॅलो. हा हा, सर. बोला बोला. हा. हा, लाल तांदूळ असतात ना, हा ते असं जास्त पॉलिश वगैरे नाही करायचं. चक्कीमध्ये पण आम्ही काढून आणतो कधी कधी. तर ते हो बरोबर. लाल तांदूळ फक्त साळ वरची काढायची एवढंच, मग ते करून देतात तसं सांगून. आमच्याकडे अजून राईस मिल आम्ही टाकलेली नाही आहे, परंतु हो आम्ही दुसऱ्याकडे जातो ना, तर तिथून ते काढून देतात लाल तांदूळ. जसं तसं आम्ही, जसं आम्हाला ऑर्डर येते ना, तसे आम्ही पॅकिंग करून पाठवतो सर.
आणि ब्लॅक राईस आहे, काळा तांदूळ आणि लाल तांदूळ दोघं पण शुगर फ्री असल्या कारणाने हो, तेच ते महत्वाचं आहे कारण. जे शुगरवाले आहे ना, त्यांना हो, ते तेच पाहिजे महत्वाचं. असतात तेवढे, कारण त्यांना बिना पॉलिशचंच पाहिजे असतं. ते पॉलिश केलेले घेतच नाही आणि आपण चक्कीवर जर हो. काढले तर ते पॉलिश होऊनच जातात ते. तर त्याच्यासाठी आता हातसडीचं काढायला गेले तरी मग चुरा जास्त होतो ना सर, तर ते आमचं जास्त नुकसान होते. बरोबर, बरोबर. तर त्याच्यासाठी आम्ही आता मोठा चरखा जो असतो ना, राईस मिल मोठी असते ना, त्याच्याजवळ हं, आम्ही काढून मागतो तर ते व्यवस्थित काढून देतात तसं. आपण हं. सांगितल्याप्रमाणे काढून देतात ते. बरोबर, बरोबर. आणि तांदूळ ब्लॅक राईस जर आहे तो कितीही धुतला तरी तो काळाच राहील. कसाही शिजवला तरी तो काळाच राहील. हां, हां. बरोबर. बरं, हे नंदुरबारला हो. मिळतं ना हे? हा सर. नंदुरबारला हो मिळतात सर, ते आमच्या राईस? हा नवापूरला मिळतं ना. हो, आमचं पंचायत समितीला एक बचत गट पूर्ण तालुक्याचं एक दुकान लावलेलं आहे. तिथं सॅम्पल ठेवलेले असतात. ते सांगतात. मग ते त्यांनी ऑर्डर दिलं, की आम्ही तिथपर्यंत नंदुरबारला आहे. हं. हां, मुंबई, पुणे, नाशिकपर्यंत आम्ही पोहोचवतो सर. असं. हो. सर मला एक हं. सांगायचं होतं. हां, बोला, बोला. हॅलो. हा. तर आता एक एक हां, बोला. सांगतो. आपल्याकडे 2023 मध्ये 2023 मध्ये एक 12 मंत्र्यांची हो. टीम आलेली. हा. तर त्या 12 लोकांच्या टीम मध्ये 2 हो. तहसीलदार होते, नंदुरबारचे, हो. नवापूरचे वगैरे. तर त्यांना साधं हं. जेवण 52 लोक होते सर हो, हो. आपल्याकडे आलेले सर्व. तर त्यांना सर्वांसाठी जेवण हं. बनवलं आपण. तर त्याच्यामध्ये ती डाळ आपली ही हो. भाजलेली तूर डाळ आणि साधे तांदूळ हं. आणि तांदळाच्या हो. भाकरी खूप छान. बनवायला लागल्या. हं. हा. तर त्यांना सर्वांना जेवण पटलं. हं. तर जे गोव्याचे मंत्री होते सर, त्यांनी 40 किलो डाळ इथूनच घेऊन गेले. अरे वाह! हा. म्हटलं एक एक वाटी सर्व तुम्ही म्हणजे प्याल्यानंतर खाल्ल्यानंतर त्यांना कळलं की ही डाळ एकदम व्यवस्थित आहे आणि चांगली बरं, आहे. ही डाळ, तर गोव्याचे मंत्री सुद्धा बरं, ही आपल्याकडनं तूर घेऊन अशी गेले. पारंपरिक आहे का हायब्रिड बियाणं असतं तुमच्याकडे? हां, पारंपरिक म्हणून आहे ना त्याची सर. चव टिकते मग ती. बरोबर आहे. तर याच्यामध्ये मोठी तूर हं. असते, एक हां, बारीक हां. असते आणि एक ही आता हिवाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये निघते हां, ती हां. तूर बरोबर असते. आहे. पण ती आता जी निघालेली आहे हिवाळ्यामध्ये जी पेरणी करतो आता उन्हाळ्यामध्ये निघाली तिला चव हं. नसते असं लोकांचं हं. म्हणणं आहे. पण सर एक वेळा कोणती बी तूर असेल, लाल असेल, कोणती बी तूर असेल, त्याला जर भाजली आणि भाजून मग डाळ बनवली तर ती चवीला हां, हे चांगलीच माहिती असते. ना गमक आम्हाला. लोक काय हं. सांगतात, या तुरीचं म्हणजे आता जी वैशाली म्हणून सांगताय हां, हां. ती उन्हाळ्यामध्ये निघते, त्याला चव नसते असं आपलीच लोक सांगतात तर आमच्याकडे. हां. तर आपण तीच डाळ आता बनवून तीच डाळ खातो आहे. हां, बरोबर आहे. सपक असते. हं, हं. पण एक वेळा कोणती बी तूर असेल भाजली तर त्या भाजलेल्या तुरीला चव असते आणि ती खराब होत नाही. हां, बरोबर, बरोबर. आणि नवापुरात ते आपला स्वस्तिक पेट्रोल पंप जवळ मिळते अजून ती कुठली तूर आपल्याचकडची असते का ती? ते ना काही रे. नाही ती तूर आपल्याचकडची आहे सर. असं का? कारण एक जी आय आपल्याकडचीच आहे भेटलेलं सर. आहे ना ते कारण मी ती आपल्याकडचीच रेंटिओ आहे. ते काय नाव ताई त्यांचं? रेंटिओ रेंटिओ तूर राईस मी मिल आपलं अशी आहे. अं, विपिन भाई चोखावाला. हां, चोखावाला बरोबर आहे. हा बिपिन भाई. विपिन भाई चोखावाला हा त्यांच्याकडेच आहे. हा, कारण मी त्यांची डाळ आमच्या नवापूरमध्ये जास्त विकली जाते ना, म्हणून आमची डाळ थोडी नवापूरमध्ये जाते पण कमी जाते. असं. बाहेर जास्त जाते सर हां, आमची. जी कारण आय मी भेटलेलं तुमचाच आहे सर मला त्यांना माहीत त्यांच्याचमुळे पडलं. भेटलं ना ते. असं आहे का? हो. हा जी आय भेटलं ते ताई मला नंबर त्यांच्याचमुळे. देता का हो. तुमचा? कोणाचा? तुमचा दोघांचाच हॅलो. नंबर द्या, हां. म्हणजे मी तिकडे आलो का कॉल करेल तुम्हाला. मी हा टाकतो हो, हो. सर चालेल तुम्हाला सर. व्हॉट्सअपला नंबर दोन हां, गाडीचा. सरांकडे हॅलो. सरांकडे आहे आमचा नंबर. आहे, हो. मग मी तुम्हाला कॉल करेल. मी सरांकडे येईल मी.
विशाल जी के यांच्याकडनं करेन. चालेल हो चालेल सर. ओके, खूप चालेल. छान माहिती दिली तुम्ही आम्हाला. दोघांना चालेल. अजून एक हो. प्रश्न होता की याचं स्टोरेज हे पारंपरिक करतात की काही वेगळे पद्धती आहे? कारण बऱ्याचदा ना स्टोअर केल्यावर म्हणजे साधं घरात पण ते कीड लागते, तर तुम्ही हे सगळं स्टोरेज कसं ठेवतात? त्याच्याबद्दल प्रश्न होता. साठवणूक कशी करतात? स्टोरेज साठवणूक साधं आमच्या ते मातीच्या कोठी वगैरे होते ना सर, त्याच्यामध्ये भात ठेवलं की ते चांगलं असतं अरे आणि वा. जेव्हा ऑर्डर आली की तेव्हा चक्कीवरून काढून देतो. परंतु आता ते मातीचे कोठी पण बनवून द्यायला लोक नाही. आता जास्त साठवणूक करता आहे त्याच्यासाठी मग आम्हाला ते पण कमी पडत आहेत. मग आम्ही साधे पोत्यामध्ये भरून ठेवलं आहे सर. अच्छा. सर मी सांगू का? बोला बोला. हा सर, जर समजा आपण जे पारंपरिक बियाणं आहे, समजा भात पारंपरिकच असतो सर. तूर असते आणि भात हे तर एकमेव असतं. पण याच्यामध्ये सर समजा गहू असेल काय असे कीड लागायला नको, त्याच्यामुळे आपण लिंबाचं पाने असतात सर, निमचं निम. अच्छा अच्छा तर अच्छा. ते निंबाचे पाने आपण त्याच्या कणग्या असतात या बांबूच्या. बरं. हा, तर त्याच्यामध्ये आपण ते माल साठवणूक करायची असेल तर त्याच्यामध्ये आपण निंबाचं पाने टाकतो, मग त्याला कीड लागत नाही. अच्छा, ते बांबूच्या कणग्या अशा विकत पण विकतात का तुमच्या एरियात जर कोणाला घ्यायच्या असतील? कारण हो, बऱ्याच विकतात ठिकाणी सर. ना बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम विकतात सर, की ते विकतात विकतात. शेतकरी असो किंवा कुटुंब, ते धान्य खूप खराब होतं. तर मग जुन्या पद्धतीप्रमाणे जर स्टोअर केलं तर धान्य चांगलं राहील. आणि आज तुम्ही एक तर छान उपाय सांगितला की तूर डाळ भाजून मग त्याची डाळ केली तुरीला भाजून, तर त्याचं क्वालिटी आणि खराब होण्याचं प्रमाण कमी असतं. निश्चितच तुम्ही अगदी म्हणजे साध्या पद्धतीने तुमचं जे क्षेत्र आहे त्या गावातूनच उद्योग उभा केला आणि पारंपरिक त्याच्या साहाय्याने तो उद्योग मोठा करतायत. आम्ही आमच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला तुमचे ऋण व्यक्त करतो आणि निश्चितच आपण पुढेही संवादात राहूया. आणि ज्यांना काही लागलं तर तुमचा संपर्क आम्ही देऊ. तुम्ही त्यांना तशा पद्धतीने ऑर्डर पण देऊ शकतात. मी एवढं बोलतो. हॅलो, जर हा बोला हॅलो. मॅडम. हा सर, आम्ही आहे ना आमच्या इकडं उडीद आणि तूर आणि हे आहे ना, एक चुलीवरची राख पण मिक्स करून ठेवतात सर, बरं बरं. पारंपरिक पद्धतीने. अच्छा. हो, त्याला पण जास्त कीड नाही लागत. हो. हे सगळे टिप्स आहेत ना, हे खरोखर आपल्या पारंपरिक लोकांकडून त्या हे बियाणे टिकण्यासाठी करतात ना मॅडम, हे राख वगैरे टाकली हो, तर. हो, राख टाकली ना, अख्खीच्या अख्खी तूर आणि उडीद पण अख्खच्या अख्खट जर आपण ठेवलं ना, तर हो ते बरोबर आहे. चुलीतलं जे राख असते ती मिक्स करून ठेवतो सर. हम्म. खराब होत नाही. हो बरोबर बरोबर. धन्यवाद. जाता जाता तुमचा एक छोटासा संदेश सर्वांसाठी. आधी मॅडम तुम्ही द्यावा आणि मग मानसिंग दादा. मग आपण थांबूया आज. तुमचा हा उपक्रम लोकांनी परत रिपीट केला पाहिजे की त्यांच्या गावात पण असे उद्योग उभे राहिले पाहिजे. त्याच्याबद्दल तुमचं 1-2 मिनिटात मार्गदर्शन सगळ्यांना संदेशाच्या रूपात. खरोखरच आपलं अं, आदिवासी समाजात भरपूर काही पारंपरिक पद्धतीने भरपूर काही असतं, परंतु अं, मार्गदर्शन न भेटल्या कारणाने लोक मागे आहेत आणि ते पारंपरिक पद्धत सोडत चाललेले आहे. तर मी माझ्या वतीने हेच विनंती करत आहे की सगळ्यांनी आपण पारंपरिक पद्धत जी आहे ती कायम ठेवायला पाहिजे
आणि स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल ते आपल्याच घरातून, आपल्याच शेतातून, आपल्याच गावातून, आपल्या शहरापर्यंत जरी आपण पोहोचलो, तरी आपण उद्योग करू शकतो. बोलायला पाहिजे. आपल्याकडे चांगली क्वालिटीची वस्तू आहे, बिना केमिकलची वस्तू असते आणि ते आपण खायला सोडून बाहेरचं काहीतरी खाऊन आपल्या स्वतःच्या शरीराची नाश करून घेत आहे. तर हे होऊ नये ह्याच्यासाठी बिना केमिकलचं आहे ते खाण्याचा प्रयत्न करावा हेच मी लोकांना सांगू शकते. धन्यवाद मॅडम. मानसिंगजी. हा सर, माझं एवढंच सांगायचं आहे की जे उकिरडे काडी कचरा जे लोक जळतात म्हणजे जाळून टाकता आहे ते जाळायला नको. आणि त्याच्यापासून समजा गांडूळ खत करता नाही बी आलं तरी त्याच्यामध्ये कंपोस्ट खत तयार करू शकता. डिकंपोजर टाकून मग त्याला ते कुजवू शकता आणि कुजवून मग आपण ते शेतात टाकून ऑर्गॅनिक शेती करू शकतात. एवढंच माझं सांगायचं. धन्यवाद मानसिंगजी. खरोखर दोन्हीचा उद्योग आणि त्यासोबत पारंपरिक पद्धतीची शेती आणि त्यातनं स्वतःचा आणि इतरांचा रोजगार उभं करणं, या तुमच्या कार्याला आमच्या संपूर्ण टीम कडून पुनश्च एकदा सलाम. आणि निश्चितच तुमच्यासारखे व्यक्ती जेव्हा इथं येऊन बोलतात, आमचा हाच प्रयत्न असतो की जेव्हा तुमच्यासारख्या व्यक्तींचा अनुभव की जो ग्राउंड लेवलला आहे, अगदी छोट्याशा इथनं सुरुवात करून मोठ्या उद्योगापर्यंत जातो, आणि जेव्हा लोकांकडनं यातनं प्रेरणा मिळते, आदर्श मिळतो, ते निश्चितच एक नव उद्योजक असेल किंवा तरुणांना एक प्रेरणा देणारं असं कार्य असतं. त्यासाठी आमचं हे आओ तापी नदी को जाने या वेबिनारचा मुख्य उद्देश हाच आहे. आणि आमचे जे मुख्य मार्गदर्शक आहे डॉक्टर राजेंद्र सिंगजी, वॉटरमॅन ऑफ इंडिया, ते नेहमीच म्हणतात की जेव्हा संत, शासन, महाजन आणि समाज एकत्र येतो, तेव्हा मग तिथली नदी असेल, तिथलं परिस्थिती असेल, ही छान पद्धतीने आपण एकत्रित नित्य नांदत तिला सुधारू शकतो. आणि निसर्गाप्रती निसर्गाला जसं हवंय आपण त्या पद्धतीने काम करू शकतो. तर तुमच्या दोघं आज जे मांडलं, त्यातनं निसर्गाला जपत आपण उद्योग सुरू करून तो कसा टिकवू शकतो याचं एक आदर्श उदाहरणच आज तुमच्याकडून शिकायला मिळालं. हे फेसबुकला जे लोक बघतील, नंतर आम्ही युट्यूबला पण हे ठेवतो, त्यांना निश्चितच तुमच्याकडून माहिती मिळेल. कोणी मागितला तर मी तुमचा नंबर शेअर करेल आणि आमच्या ग्रुपमध्ये पण तुम्हाला मी ऍड करतो, म्हणजे आपला हा संवाद पुढेही कंटिन्यू राहील. पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो एक छोट्याशा प्रार्थनेने आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम मैत्री मैत्री मैत्री. ओम विश्वमानव पर्व. पुनश्च एकदा धन्यवाद. जय जगत. आपण पुढच्या एपिसोडला परत भेटूया. थँक्यू व्हेरी मच. मनीषा मॅडम, स्वागत आहे. तुम्ही लेट जॉईन झाला. फेसबुकला हे रेकॉर्डिंग आहे, युट्यूबला पण आहे, मी तुम्हाला लिंक शेअर करतो, नक्कीच बघा.